तुम्हाला माझं गुणगुणणं आवडत नाहीये का हे गाणं आवडत नाहीये? अहो नाही नाही, हे मला ना ती अशी गुंतलेली वायर दिसली की थोडं ओसीडी होतो. पण तुम्ही गाणं खूप छान गुणगुणताय. लता दीदी आणि आशाताईंची गाणी ऐकली ना की असं वाटतं की यापुढे आपल्याकडे काही नाहीच आहे. असं वाटतं की आयुष्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी थांबाव्यात आणि आपण फक्त यांची गाणी ऐकत राहावीत. खरंय हो खरंय. आपली जनरेशन ना खूप खूप लकी होती हा की आपल्याला या दिग्गजांची गाणी ऐकायला मिळाली. त्यांची गाणी ऐकत आपल्यावर संस्कार झाले. अरे म्हणजे लाईट गेल्यात अचानक. हो बाहेर पण लाईट गेलेत म्हणजे सगळीकडचेच लाईट गेलेत. माझा मोबाईल होय माझाही फोन. सापडला. मला ना खरं तर अंधाराची खूप भीती वाटते. काय सांगताय? इतर वेळी तर मला म्हणत असता की मला झोपताना असा मिट्ट काळोख लागतो. अहो झोपल्यानंतर आपल्याला कळतं का काळोख आहे का उजेड आहे. पण जागा असताना जर अंधार झाला तर त्याची भीती वाटते. आता ह्याच्यावरती माझ्याशी तात्विक चर्चा करत बसणार आहात का इथे? नाही ठीक आहे ओके. हा बरं चला तुमची भीती कमी करायला मी तुम्हाला ना माझ्या कॉलेजमधला एक किस्सा सांगते. माझी ना कॉलेजमध्ये एक मैत्रीण होती. तुम्हाला माहिती आहे लेक्चर सुरू झालं की तिला झोप यायची. आता तिची झोप उडू नये म्हणून आम्ही एक खेळ खेळायचो. मी जरा मेणबत्ती बघते हा. अहो म्हणजे बघा 1 मिनिटासाठी आपण एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत राहायचं आणि पापणी लावू द्यायची नाही. आणि मग तो खेळ खेळताना काय व्हायचं? झोप तर उडून जायची आणि अभ्यासही रात्रभरात छान व्हायचा. आम्ही सुद्धा लहान असताना कोकणात जायचो ना आजोळी. कोकणात तर तुम्हाला माहिती आहे की असे कधीही लाईट जायचं. तेव्हा लाईट गेले की मग आधी मुलांचा आरडाओरडा, मग मोठे त्यांना सांगायचे, मग आम्ही बॅटऱ्या शोधायचो घरात, त्या बॅटऱ्या लावायचो आणि मग करायला काहीच नसायचं. तेव्हा आमच्या घरात आजोळी एक बॅटरीवर चालणारा रेडिओ होता. मग तो आम्ही लावायचो आणि त्याच्यावरची गाणी ऐकत बसायचो. चला एक काम करूया आपण तो खेळ खेळूया आता. कुठला? आता म्हणाले ना तुम्हाला हाच पापणी लावली तर तुम्ही आउट. आत्ता हे असे खेळ खेळायचे? मी नाही खेळत. ओ तुमचं माझं नाही. हो हे तर खरंय. आता वय तर खूप झालंय तुमचं. ठीक आहे मी असं आधीच मैदान सोडून पळून जाणाऱ्यातला नाहीये. चल खेळ. नक्की? चला चला. चला. ओके 1 2 3